सरसकट कर्जमाफी करता शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारले। सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी होतीये। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आलेले आहे। कर्जमाफी न दिल्यास निवडणुकीत सरकार विरोधात भूमिका घेऊ असं म्हटलं जात आहे। वेळोवेळी शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली जातात। त्याच्यामुळे आमचं असं तर म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यातील हे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे हे मंत्री नाहीत, हे थापा मंत्री आहेत। म्हणजे प्रत्येक वेळी थापा मारतात, लोकांना वेटीस धरतात। शेतकऱ्यांचा आम्ही विचार करू असं सांगतात प्रत्येक वेळी। आम्ही तुमच्यासाठी शासन पातळीवर प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी मांडतोय करतोय असं दाखवतात, पण शेतकऱ्यांसाठी कोणीही वाली नाही। आणि आम्ही ह्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढच्या विधानसभा जी निवडणूक येणार आहे त्यावेळी आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार। तो लोकप्रतिनिधी आले, आश्वासने दिली, पण एकही अजून बैठका लावू म्हणूनही सांगितलं, पण त्याच्यातून अद्यापपर्यंत काहीही निष्पन्न झालेले नाही। त्यामधून आज अधिवेशन चालू आहे। आम्हाला अशी अपेक्षा आहे की आज पावसाळी अधिवेशन मध्ये तरी आज शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्याचा आता आहेच मागणी, पण त्यांच्याबरोबर आमचाही त्यांना पाठिंबा आहे। आमची सुद्धा मागणी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळातील शेतकरी व तळ कोकणातली आम्हाला सरसकट कर्ज शासनाकडून कर्जमाफी झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।